धनगर समाजाचं शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालंय। तर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची चर्चा देखील आता केली जाणार आहे। तर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी आहे। पंढरपूरमध्ये आंदोलन करत असलेल्या उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याची शिष्टमंडळाची तक्रार आहे। सरकारने त्वरित निर्णय घेऊन तोडगा काढावा अशी विनंती ते करतील। तर काही वेळात मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक देखील आता सुरू होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, धनगर समाजाचं शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेलं आहे। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत आज महत्त्वाची चर्चा पार पडणार आहे। तर एका महत्त्वाच्या घडामोडीच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत धनगर समाजाचं शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। आजच्या चर्चेमधून कोणता तोडगा निघतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। अजय अडसू आपले प्रतिनिधी आपल्याला या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। अजय, नक्कीच शुभम, पाहायला गेलं तर पंढरपूरमध्ये पाठीमागच्या 7 दिवसापासून धनगर समाजाला एसटी मधनं आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाचे काही नेते त्या ठिकाणी उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज त्यांची तब्येत सुद्धा खालावली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले। या संदर्भात काल राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि इतर धनगर समाजाचे नेते यांचं एक शिष्टमंडळ पंढरपुरात गेलं होतं, मात्र त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे सध्या बैठक चालू आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराजे देसाई, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यासोबत शिष्टमंडळ यांची एक महत्त्वाची बैठक चालू आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत कशा पद्धतीने चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि चर्चेनंतर सकारात्मक निर्णय होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काही वेळापूर्वी सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकूणच कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा होती, काही प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित आहेत। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की एकूणच आजच्या बैठकीनंतर उपोषण सुटणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।